मल्टीमीटर. याच्यावर रेंजेस आहे. ठीक आहे. हे रेंज हे काय आहे AC व्होल्टेज. काय आहे AC व्होल्टेज. इथं आपण नॉब फिरवला तर आपण काय मोजू शकतो AC व्होल्टेज. इथं हे काय आहे DC व्होल्टेज. इथं नॉब ठेवला तर आपण काय मोजतो DC व्होल्टेज. हे खालची रेंज काय आहे रेजिस्टन्सची. इथं आपण रेजिस्टन्स मोजतो. ठीक आहे. बघा किती आला हा 97. हे आहे टर्मिनल आहे. इथे दिसते मला 10 एम्पियर. 10 एम्पियर इथं करंट मोजायचा राहील तर एम्पियरमध्ये टाकायचा. ठीक आहे. V ओम मिली एम्पियर दिसते. याच्यात व्होल्टेज मोजू शकतो. ओम म्हणजे रेजिस्टन्स मोजू शकतो. मिली एम्पियर म्हणजे मिली एम्पियर करंट मोजू शकतो. ठीक आहे. तर याच्यात टाकायचा व्होल्टेज लाल वायर. यात कोणता वायर टाकायचा लाल वायर. आणि कॉमन दिसते कॉमन पॉईंट हा कॉमन असतो. याच्यामध्ये टाकायला आपण काळा वायर. तर लाल आपला झाला पॉझिटिव्ह आणि काळा आपला झाला निगेटिव्ह. तर आपल्याला बॅटरीचे व्होल्टेज मोजायचं आहे समजा. तर आपण याच्या निगेटिव्ह कोणता आहे हा निगेटिव्ह आहे आणि हा काय आहे पॉझिटिव्ह. आपण लावला तर आपल्याला काय दिसते 8.92 वोल्ट. काय आहे 8.92 वोल्ट. म्हणजे जवळपास आपली बॅटरी 9 आपल्या मार्केटमध्ये घेतो ते किती वोल्टची दाखवते आपल्याला 9 वोल्टची राहते ना. तर हा 9 वोल्ट येते जवळपास 8.92 वाला म्हणजे जवळपास ते 9 वोल्टची आली आहे. जर आपण पोलॅरिटी रिव्हर्स करू. ठीक आहे. पॉझिटिव्हच्या निगेटिव्ह गेला निगेटिव्हच्या पॉझिटिव्ह गेला तर काय आलं मायनस आलं ना आलं तर -8.9. ठीक आहे. तर हे ज्याला बॅटरी मोजली आपण. ठीक आहे. आता तुम्हाला मी शिकवला होता किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. ठीक आहे. ठीक आहे. एक जण पकड बॅटरी. 2 वायर पकडून ठेवायची. तू सोड. तू आपल्याला लक्ष दे तिकडं. हां लावून ठेव. ज्याला आपण सप्लाय दिला आता आपण चेक करून व्होल्टेज. ठीक आहे. प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय करू चेक व्होल्टेज. ठीक आहे. याचं व्होल्टेज मोजायचं किती आहे. याचं व्होल्टेज किती आलं 2.04. एक नोटबुक आणि एक पेन आण. प्रॅक्टिकलच्या वया घ्या. हे प्रॅक्टिकल आपण असं इथंच लिहित जाऊ. असा हा रेजिस्टर घेतला आपण. असा हा दुसरा घेतला आणि असा एक मधातून घेतला. ठीक आहे. आणि याला इथे जोडला आणि याला इथे निगेटिव्ह जोडला. हे आपली 9 वोल्टची काय आहे बॅटरी आहे. हे आपलं सर्किट आहे. आपल्याला तिन्ही रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती व्होल्टेज येते तर आपल्याला हे काय मोजायचं आहे किती काय मोजायचं आहे. तिन्ही रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज आपल्याला मोजायचं आहे. ठीक आहे. हे किती आला 2.03. तर या रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपलं व्होल्टेज मिळालं आपल्याला 2.03. ठीक आहे वोल्ट. हा दुसरा रेजिस्टर आहे. याच्या अक्रॉस व्होल्टेज बघू आपण किती आहे 6.37 आलं. ठीक आहे. आता हा वर्टिकल रेजिस्टर. याच्या अक्रॉस करंट मोजून आपण आपला रेजिस्टर व्होल्टेज मोजू. याच्या अक्रॉस किती आलं 6.35 येते. 6.35 इकडे लक्ष द्या रे. तिकडे नको पडा उठून. 308 ओम. हाई किती आहे 308. हाई काय आहे 308 ओम. आणि हा इकडला किती आहे 100 आहे. 100 आहे. ठीक आहे. हा किती होता 300 पकडू आपण याला राऊंड फिगर. याला 300 आणि याला काय करू 100. ठीक आहे. आता हे दोन रेजिस्टन्स कसे होते पॅरलल होते. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन कसं करू आपण. याचा समजा आर काढायचा आहे तर 300 गुणाकार 300 डिवाइड बाय 300 प्लस 300. दोघांचे 300 आहे ना. तर याचं व्हॅल्यू 300 गुणाकार 300 होईल. किती होईल 9,000 होईल. 90,000 होईल. 2 300 प्लस 300 किती झाले 600. याचे 2 शून्य कटले. हे किती आहे 900. तर याचे भाग द्या. 6 1 6 6 35. हे किती आले 150. म्हणजे हा झाला 100 आणि याचा दोन्ही मिळून किती होईल
हा झाला 100, याचा दोन्ही मिळून काय झाला 150. रेजिस्टन्स पॅरलमध्ये कमी होते हा. तर हा झाला 150, हा काय झाला 150. ठीक आहे. मग हा 100 आणि हा 150 हे दोन कसे आहे एकमेकाला सिरीज आहे ना, सिरीज आहे. तर 100 आणि 150 मिळून किती झाले 250. ठीक आहे, 150. ठीक आहे. तर पहिल्या रेजिस्टन्समध्ये व्होल्टेज ड्रॉप किती व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. याच्या अक्रॉस जर आपण चेक केला तर इथे किती व्होल्टेज ड्रॉप होत आहे 2 वोल्ट. किती होत आहे 2 वोल्ट. तर याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप होत आहे 2 वोल्ट. ठीक आहे. आणि हा जो पॅरलल पार्ट आहे याच्या अक्रॉस रेजिस्टर व्होल्टेज ड्रॉप किती होत आहे 6 वोल्ट, 6.27. म्हणजे ह्या 150 ओमच्या याच्यात व्होल्टेज ड्रॉप किती होत आहे 6.27. दोघांची बेरीज केली तर आपण किती येते 8.27. 8.27 म्हणजे 8 पॉईंट जवळपास 30. आणि हा रेजिस्टन्स आपला टोटल व्होल्टेज किती होता 8.30. 8.25 येऊन राहिला. आणि हा 2 रेजिस्टन्सचा हा पकडला 2 वोल्ट आणि हा याचा पॅरलल पकडला आपण. याचा पॅरलल पकडला किती 6.24. ठीक आहे. तर आपली बेरीज बरोबर आली. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ झाला जेवढं व्होल्टेज आपण देऊ तेवढं व्होल्टेज रेजिस्टन्समधल्या त्या सर्किटमधल्या सगळ्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप आपण चेक केला तर जेवढं रेजिस्टन्स आपण जितका व्होल्टेज आपण दिला आहे तेवढाच व्होल्टेज आपल्याला मिळेल. याच्यामध्ये किती रेजिस्टन्स लावा तुम्ही 5 लावा, 10 लावा, 15 लावा. हो, याच्यामध्ये आपण प्रत्येक रेजिस्टन्सचा व्होल्टेज ड्रॉप चेक केला तर तो किती येईल, आपला टोटल व्होल्टेज त्याचं किती येईल, सप्लाय व्होल्टेज एवढंच येईल. समजलं, झाली का बेल. हो झालं.